खाटूश्यामला चालले आहोत आणि आता पूर्ण आमची फॅमिली चालली आहे. आता निघतो घरातून. इथून निघल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे. पण निघलेलो आहोत घरातून फुल घरातून निघले हो पप्पा. यो ललित दादा. आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि माझा भाऊच मामाचा पोरगा ते सैल मम्मी बसले. आम्ही चाललो खाटूश्यामला सर्व फॅमिली मिळून. आम्ही तर हे साईडला तुम्हाला दाखवते. पहिलं आम्ही ट्रेनसाठी ट्रेनमध्ये चाललो ना. तिथे मला ट्रेन तिथं किती वेळ लागते पोहोचायला काय माहीत नाही. आता मुंबईला जाऊ इथून आम्ही. सो गाईज आता आम्ही उतरलेलो आहोत इथं स्टेशनजवळ. आता अजून टाईम आहे आम्हाला जायला, म्हणजे ट्रेनचा टाईम जरा लेट आहे. आम्ही तरीसुद्धा लवकर पोहोचलो. आता 1 तास तरी थांबायला लागणार आहे आम्हाला बाहेर. आणि आता उतरलं. भाऊसावी अजून आली नाही. भाऊसांची वाट बघतो आता आम्ही. त्यांनी दुसऱ्या गाडीत आलेत आणि आम्ही दुसऱ्या गाडीत आलो. भाऊसांची गाडी. आता भाऊसावी उतरतील. VIP लोक आहेत त्यांनी. आता त्यांच्या उतराची स्टाईल अजून उतरली नाही, तिथंच थांबलं. अजून उतरत नाही त्यांनी लोक. आम्हाला इथं बाहेर थांबवले. मला समजतं आमचा भाऊ आल्यानंतर 6:20ची ट्रेन आहे आणि आम्ही इथे येऊन पोचलेलो 3:30ला. एवढे तास काय करणार हो, काही नाही. आणि भाऊ सगळे आला त्यांना लगेच त्यांनी गेले पण कुठेतरी बाहेर, माहीत नाही. हे बघ पप्पा काहीतरी बोलताना कॅमेरा गेला का लगे बंद करते पप्पा बोलायचं. आणि हे बघा तुम्हाला दाखवते आमच्या बॅगा किती आहेत. काही हे बघा इथं बॅग आहे. ही बघा हे ऑलमोस्ट एवढ्या बॅगे आहेत. आणि बघा माझी मम्मी आहे साईडला. हे हर्ष आमचा हॅपी हॉर्स सॉरी हॉर्स. तो ये बंद कर पप्पा ये दाखवत दात बंद कर. दात दाखवत नाही कधी. सोरा कोण बनन थोडं तुम्ही बोला. तो नेहमी हसत राहते. मगून त्याला पप्पा लेक्चर देतात. लेक्चर देतेस ना तू. कोणाशी पण तसंच असते. कोण बोलला तो आपण घरात एंट्री केली बघा स्टाईल मारते केली तरी तो दात दाखवते. कसं काय बरोबर नाही. गाईज आता आम्ही पोचलो स्टेशनमध्ये. आतमध्ये चाललो आणि भाऊसावी सगळ्या बॅगा उचलतात. मी अशीच खाली हात आले. आता बॅगांचं बघू. तिथं बघा किती पैसा सगळे खाली बिली बसले. फर्स्ट टाईम असे कुठं बाहेर झालं एवढे लांब. ते पण किती लांब आहेत, किती माणसं आहेत बघ, किती माणसं. बॅगा बिगा उचललेल्यात. मी नाही उचलल्या काही बॅग. इथं बसलो आणि कधीपासून बाहेर बसलेलो. आता 4:30 वाजलेत आणि आम्ही इथं आतमध्ये बसलो. आता बघू. हे भाऊ साहेब पुढे बसले, तुम्हाला दाखवते. पण बघा साहिल दादा आणि भाऊ इथं पुढं बसलेत आणि आम्ही चाललो. बघा आमची 6 दिसते का नाही तुम्हाला. आमची 6:20ची ट्रेन आहे. इथं बघून हे आमच्या भाऊने आम्हाला लवकर आणलं. तिथं पण ब्लॉगर आहे पुढे बसलेलो. सो गाई इथं आम्ही थांबलेलो. मग मम्मीला कॉफी आणलेली. मी हॉट चॉकलेट घेतला प्यायला. बघूया कसं लागते. पूर्ण पांचाट लागला. हॉट चॉकलेट वाटतच नाही. पिऊन काय फायदा नाही. इकडं आलेत ना रेल्वे स्टेशनमध्ये काहीच घेऊ नको. कॉफी नका घेऊ ना, त्यावर हॉट चॉकलेट नका घेऊ, काहीच नका घेऊ. एकदम खराब लागते. पण काय मी परत घेणार नाही. मला फेकावशी वाटते पण प्यायला लागेल. मागाचे वेस्टेज पैशांचे वाया घालवले पैसे. आता इथं फोटो सेशन चालू आहे यांचा. हे बघा साहिलला हॅपी तिथे आहे आणि या साईडला भाऊ बघा. यो आमचा भाऊ फोटो काढण्यासाठी बघा. बॅग बघा फोटो काढण्यासाठी एवढे मेहनत घेतली जाते. आता फोटो सेशन झालेलं आहे पूर्ण. भाऊ बघा भाऊ बाकी थोबड वाकडा केलेला आहे त्याला. फोटो सेशन झाले पण अजून 6:20 नाही झालं तोपर्यंत गेट नाही उघडणार. आमच्या ट्रेनच्या समोरच आहोत आम्ही. तुला ट्रेन दाखवतो आमची. ही ट्रेन आहे. पप्पा बघा उभा आहे इथं. भाऊ वगैरे ही आमची ट्रेन आहे. इथे समोर सीट आहे आमचे. ही बसलेलो ट्रेनमध्ये. आमचं बुकिंग झालेलं आहे. मी मधीच आहे. माझा मधला सीट आहे. आणि बघा आमचं सीट बघा. आम्ही सगळे इथं हर्ष बसले समोर. तुम्हाला दाखवते पण कोण आहे. इथं मम्मी बसले, इथं पप्पा बसले,
तिथं भाऊ आहे, इथं साहिल दादा आहे. म्हणजे इथं जवळजवळच सगळ्यांना भेटलंय सीट. हे बघ ट्रेन चालू नाही झाली मग पंखा वगैरे काहीच नाही चालू. एवढं गरम होते आणि एकदम कालोख आहे पूर्ण साईड. अंधार बोल ना. कालोख म्हणजे अंधारच आहे का नाही. अंधार गाईज आता आमची लाईट आलेली आहे. बघू शकतो लाईट बीट पंखा बिंखा फुल चालू झालं आहे. चार्जिंग वगैरे लावून ठेवलेले आहेत. भाऊ सगळं चार्जिंग वगैरे लावून ठेवलेलं आहे. आता बघूया मी सगळी बसले. आता आम्ही निघलेले आमची ट्रेन चालू झालेले बघू शकता एक साईडला. आता थोड्या वेळा बघितलं ते साईडला सगळे बसले आमची पूर्ण. एक साईडला पप्पा प्रार्थना करतो. हे बघा आमचा फर्स्ट मोबाईलच घेऊन कधी पण असतं. तर आमची गाडी सुरुवात झालेली आहे. आता थोड्या वेळात बघू काय खेळायचं का नाही. आणि सगळी बडबड करतात. आम्ही सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत कधीपासून बसून ट्रेनमध्ये. आता निघले आहे आमची ट्रेन. काहीच आता बोरवलीला थांबलेलं अजून. बोरवली आणि लुडो खेळतो. मला दाखवतो लुडो खेळायला. आम्ही 4 जण. मी साहिल दादा आशिष दादा आशिष दादा नाही भाऊ आणि हर्ष. ऑल अँड हॅपी. लुडो चालू आहे आमचं. मला दाखवते लुडो खेळतो. लुडो चालू झाले. लुडो आम्ही गेम खेळतोय बघा. लुडो फोनमध्ये चालू आहे. साहिल दादा हॅपी भाऊ आणि मी आमचं लुडो खेळायचा गेम अजून होत नाही. लुडो खेळायचा नंतर आम्ही खेळतो थोड्या वेळात. खेळून झाल्यानंतर तो आता आम्ही 9:30 वाजता आमच्या वाटतं थांबणार आहे स्टॉप. 9:30 वाजता तेव्हा आता तुम्हाला दाखवते कुठं पोचलो मग. काही तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दिसते का. मला तर जाम भारी वाटते. तुम्हाला दिसत नसेल तर माहीत नाही पण भारी असं दिसते. लाईट वगैरे डोंगरावरती भारी वाटते हे साईडचा. इथं कालो आता भेलवाला आलेला आहे. आम्ही भेल खाता इथं हा हे मी 3 जण आणि माझी पायसी भेल आलेली आहे. ही बघ मम्मी इथं आहे. इथं मम्मी पायसी भेल आता आम्ही खाते काही. भेलवाला आलेला भेल एवढी भेल आपल्याकडे 10 आणि 20 रुपयाला भेटते. ती इथं 30 रुपयाला. 30 रुपयाला भेल. आता आम्ही जेवायला बसलेलो. सर्व दाखवते. जेवणामध्ये भूक लागलेली म्हणून आता सगळी जेवायला बसलेलो. आमच्याकडे बटाट्याची भाजी आणि भेंड्याची भाजी चपाती. साहिल दादा भाऊ पण जेवायला बसतात. तिथे 2 जण. तिथे मम्मी. आता आमच्या सगळ्यांना जेवण घेऊन झाले. आवळा सुपारी खाऊन झाले. आता इथे भाऊला एक मोठा प्रॉब्लेम झालाय. इथं लॉकच विसरले. बॅगीचा लॉकच विसरले. भाऊ कधीपासून खोलायचा ट्राय करते आणि ही बॅग आहे साहिल दादाची आणि कधीपासून त्यांचा 15 मिनिटं झाले आणि खोलायचा प्रयत्न करतं. लॉक आठवतच नाही. आता बघूया. भाई फायनली झालेला आहे लॉक खोलून भाऊचा. आणि आता लॉकचा पासवर्डच सांगितला आहे. आणि तर हे बघा एवढी खुशी यांना होते. आता खोलून हाय फायनल लॉक. आता यांनी सगळी झोपते. बॉडी बिल्डर खोलल्यानंतर बघा खुशी चेहऱ्यावरती दिसते. इथं छान थंडी वाजते. रात्री आम्हाला माहिती होतं थंडी वाजणार आहे. एकही चादर नाही आणली आम्ही लोकांनी. एकही कोणीही. आणि आम्ही आता एवढी थंडी वाजते खिडक्या वगैरे बंद केले. पंखा वगैरे सर्व बंद करून टाकलेलं आहे. आम थंडी वाजते तरी सुद्धा. मम्मी बोलत होती गरम होणार आहे जाम गरम म्हणून आम्हाला सर्वांनी सांगितलेलं. पण एवढी थंडी वाजणार आहे असं कोण काही बोलत नव्हतं. ट्रेनमध्ये पण तुम्हाला जाम गरम होईल असं बोललेलं. मग आम्ही काहीच चादर नाही ना उशीने काहीच नाही घेऊन आलो. एवढी थंडी वाजते ना छान थंडी वाजते. चला गाईज आमचं आहे बघा मम्मीचं इथं आहे आणि हा माझ्याकडे माझा आहे. खाली कोण आहेत काय माहीत नाही. हे 2 सीट कोणचे आहेत काय माहीत नाही. इथं भाऊ झोपले वरती. इथं साहिल दादा. इथं मम्मी नाही. इथं मी. इथं हर्ष. इथं पप्पा झोपणार आहे साईडला. आमच्या फुटकत नशिबात मला यो भेटले सीट. मेरे को डर लग रहा है सोने के लिए ऊपर. ज़्यादा ही कुछ डर लग रहा है मेरे को ऊपर सोने के लिए. चला
चला गाईज बाय गुड नाईट स्वीट ड्रीम